नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण शिकणार आहोत, काय शिकणार आहोत आपण? काल आपण शिकलो होतो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता पुढील लेक्चर मध्ये आहे आपलं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. नाव टाका मित्रांनो, पटकन नाव काय टाकायचं आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. त्यानंतर द्वितीय पुरुषवाचक सर्वनामची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो. काय व्याख्या दिलेली आहे? तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावलेली आहे. काय व्याख्या आहे? की बोलणारा व्यक्ती जेव्हा समोरच्यांशी बोलताना किंवा समोरील गटाशी बोलताना ज्या ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्या सर्व सर्वनामांना काय म्हणतात मित्रांनो? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मी उदाहरण देतो तुम्हाला. काही क्षणातच तुम्हाला समजून जाईल, एकाच सेकंदात तुम्हाला समजून जाईल की प्रथम पुरुषवाचक कसं होतं आणि द्वितीय पुरुषवाचक कसं होतं. प्रथम पुरुषवाचक तुम्हाला मागील लेक्चरमध्ये शिकवलं. आता द्वितीय पुरुषवाचक समजून घ्या. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम मध्ये समजा घ्यायचं की रंजू अभ्यास करत आहे. काय घेतलं आपण उदाहरण? रंजू अभ्यास करत आहे. हे काय झालं? एक नॉर्मल वाक्य झालं मित्रांनो. पण याच्यामध्ये जेव्हा द्वितीय पुरुषाचा सर्वनाम येतो त्या टायमाला कशा प्रकारचा बदल होतो नीट समजून घ्या. आता काय होईल मित्रांनो? तुम्हाला सांगितलं होतं एकूण 9 सर्वनाम आहे, त्यापैकी एक सर्वनाम इथे येईल. कोणतं येईल? नीट बघा. इथे येईल ती अभ्यास करत आहे. ती अभ्यास करत आहे. आपण काय बोलणार? ती अभ्यास करते. बरोबर? करत आहे का नाही? किंवा आपण काय म्हणणार? तू अभ्यास करत आहे. किंवा इथं तू सुद्धा येईल. समजून घ्यायचं नीट की जसं वाक्य असेल त्या स्वरूपामध्ये इथे येऊ शकतं. तू अभ्यास करत आहे. आता आपण दोघे जण समजून घ्या समोर आणि मी तुमच्या समोर आहे. आपण काय म्हणणार? तू अभ्यास करत आहे. बरोबर? किंवा मी इथं उभा आहे, मी काय विचार करणार? ती अभ्यास करते, आपण तो तिच्याशी बोलू. कळालं तुम्हाला नीट? अजून याच्यामध्ये काय येणार मित्रांनो? याच्यामध्ये येणार की तुला पण येऊ शकतो. तुला अभ्यासाची गरज आहे. कळालं? असं वाक्य येऊ शकतं का नाही? तुला अभ्यासाची गरज आहे. नीट समजून घ्या. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम मध्ये मी समोरच्या व्यक्तीशी बोलतोय. म्हणजे काय? जसं मी आता तुमच्याशी बोलतोय त्याचप्रमाणे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम येणार. मी तुमच्याशी बोलत आहे. कळालं ना? म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय. हे काय झालं? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. त्याचप्रमाणे असं सुद्धा येईल मित्रांनो, समोरच्या गटाशी बोलताना काय बोलणार? समोरच्या गटाशी. हे झालं एक वचनीमध्ये. आणि अनेक वचनीमध्ये कसं येणार नाही समजा. ते अभ्यास आपला तो अभ्यास करत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही अभ्यास करत आहात. तुम्ही अभ्यास करत आहात. समोरच्या पूर्ण गटाशी बोलणार मी आता. तुम्ही अभ्यास करत आहात. कळालं तुम्हाला? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. याच टॉपिकवर आपण 100 मार्कांची लेखी परीक्षा सुद्धा घेणार आहोत लगेच. डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका लेक्चर संपल्यानंतर लगेच आपल्या ग्रुपवर येणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस भरतीला वारंवार कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपण आता लगेच घेणार आहोत. म्हणजे टेन्शन घेऊ नका. तुमचा हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम पूर्ण टॉपिक क्लिअर होणार आहे. पूर्ण टॉपिक. ठीक आहे? तर हे काय झालं मित्रांनो? ती अभ्यास करत आहे. हे काय होतं? ती अभ्यास किंवा तू अभ्यास करत आहे. समजून घ्या. तू अभ्यास करत आहे. कळालं? तू अभ्यास करत आहे. हे काय येईल? एक वचनी म्हणजे बोलणारा व्यक्ती समोरच्याशी बोलतोय. कळालं? तू अभ्यास करत आहे. त्याचप्रमाणे अनेक वचनीमध्ये कसं येणार? तुम्ही अभ्यास करत आहात. कळालं? तुम्ही अभ्यास करत आहात म्हणजे मी पूर्ण गटाशी बोलतोय. आणि डेफिनेशन काय होती आपली? की बोलणारा व्यक्ती जेव्हा समोरच्याशी बोलतोय किंवा समोरच्या गटाशी बोलतोय
त्या टायमाला ज्या ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्या सर्व सर्वनामांना काय बोलतात मित्रांनो, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. बघूयात आता या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीला. जे प्रश्न वारंवार रिपीट होतात, खूप जबरदस्त प्रश्न आहे आणि या टॉपिकवर 1 किंवा 2 प्रश्न तर येतातच हमखास. म्हणून अभ्यास करायचा आहे, निश्चिंत अभ्यास करा आणि काही अडचण आल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क सुद्धा साधू शकता. ठीक आहे, बघूयात आता पोलीस भरतीला या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू. पहिला प्रश्न काय आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पहिला प्रश्न आलेला आहे की तुमची इमारत खूप उंच आहे. काय प्रश्न आहे? तुमची इमारत खूप उंच आहे. यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखायचं आहे. पटकन ओळखा मित्रांनो, टाइमपास करू नका. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणतं दिलंय? तुमची इमारत सुंदर आहे. बोलणारा व्यक्ती गटाशी बोलतोय का स्वतःशी बोलतोय, म्हणजे समोरील एका व्यक्तीशी बोलतोय? त्याच्यामध्ये कोणता सर्वनाम वापरला गेलेला आहे तुम्हाला आता शिकवलंय सर्व काही. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा बघा, काही विद्यार्थी आहेत, काही क्षणात यांचं उत्तर आलं. काही क्षणात. तुमचं इंटरनेट कनेक्शन जर जबरदस्त असेल, 5G चालत असेल तुमच्या इंटरनेट कनेक्शन मध्ये, तर लगेच दिसणार की प्रश्न आला का नाही आला हे विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार असते. का उत्तर असतं यांचं? कारण हे जबरदस्त अभ्यास करतात नोट्स मधून. सर्वांकडे नोट्स आहेत आपल्या डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनलच्या. बेस्ट ऑफर चालू आहे आणि हे ऑफर फक्त काही दिवस राहणार आहे. फक्त काही दिवस, शेवटचे काही दिवस उरलेले बेस्ट ऑफरचे. म्हणून लवकर लवकर ऑर्डर करून घ्यायचे आहे. ठीक आहे, बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे? सर्वांचे योग्य उत्तर आलेले, सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. याचं उत्तर काय असणार बघा? याचं उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. काय आहे ऑप्शन क्रमांक बी? तर तुमची इमारत उंच आहे. तुमची इमारत उंच आहे. यामध्ये काय येणार? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तुमची. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचं योग्य उत्तर होतं. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तुझे गाव खेडेगाव. सांगा लवकर, तुझे गाव खेडेगाव याच्यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणता येईल? तुझे गाव खेडेगाव. ओळखा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. काही क्षणात योग्य उत्तर, सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकणार सुद्धा आहे आणि चुकतात सुद्धा, पण टेन्शन घेऊ नका, सर्वांचे योग्य उत्तर येतील. काय येतील? कारण तुम्ही सर्वजण प्रयत्न करत आहात. प्रयत्न केला तर यश नक्की मिळेल तुम्हाला. प्रयत्न करायचं नेहमी. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान, व्हेरी गुड. खूप छान प्रकारे उत्तर दिलं. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. बघा बघा, काही विद्यार्थी आहेत लाईव्ह चॅट मध्ये. बघा, हे तुमचेच मित्र आहे, हे तुमचेच मित्र आहे. सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत. सर्वांचं बेसिक क्लिअर झालंय, बेसिक क्लिअर. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. जबरदस्त अभ्यास केला तुम्ही, जबरदस्त, खूप छान. सर्वांचं योग्य उत्तर आलं, सर्वांचं योग्य उत्तर, सर्वांसाठी व्हेरी गुड. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून होती. याचं योग्य उत्तर काय असणार बघा? याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. काय ऑप्शन क्रमांक ए? तर तुझे गाव खेडेगाव. तुझे गाव खेडेगाव. आणि प्रथम पुरुषवाचक सर्वनाम मध्ये काय असतं? माझे गाव खेडेगाव. म्हणजे मी प्रथम आहे आणि तुम्ही द्वितीय. तुम्ही द्वितीय आहात म्हणून तुझे गाव खेडेगाव आलं. आणि जर प्रथम असतं तर माझे गाव खेडेगाव असणार होतं. कळलं? व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर होते. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आलेला आहे की तुमचा आवाज खूप गोड आहे. तुमचा आवाज खूप गोड आहे. ओळखा. तुमचा आवाज खूप गोड आहे. कोणाचा आवाज गोड आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखायचं याच्यातलं. ओळखा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, काही क्षणात सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत. आतापर्यंत एकाचं सुद्धा उत्तर चुकलेलं नाहीये. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. तुमचा आवाज गोड आहे. तुमचा आवाज खूप गोड आहे. खूप गोड आहे तुमचा आवाज. याच्यामध्ये खूप येतंय का? काय नेमकं? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. बघा, तुमचे मित्र आहे आणि हे विद्यार्थी बघा
लाईव्ह चॅट मध्ये तुम्हाला सर्वांना दिसतंय ना, हेच विद्यार्थी आहेत जे लेक्चर संपल्यानंतरच्या 100 मार्कांच्या डिजिटल प्रश्नपत्रिकेमध्ये कित्येक मार्क पाडतात. 90च्या प्लस भरपूर विद्यार्थी असतात. भरपूर विद्यार्थी 90च्या वरती असतात. का असतात? कारण यांनी दिवस रात्र मेहनत केली, या टॉपिक वरती अभ्यास करतात. त्यांना माहिती आहे आजचं लेक्चर हे असणार आहे, म्हणून ते लेक्चरचं पूर्ण क्लिअर करतात. दिवसभर अभ्यास करतात प्रत्येक लेक्चर आधारित. व्हेरी गुड मित्रांनो. आणि लेक्चर संपल्यानंतर तर तुम्हाला 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका लगेच आपल्या ग्रुपवर येणार आहे या टॉपिकवर. बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे. सर्वांचे योग्य उत्तर आलेले. व्हेरी गुड मित्रांनो. तुमचा आवाज गोड आहे. यामध्ये ऑप्शन क्रमांक डी येणार आहे. काय तुमचा काय येईल? तुमचा आवाज गोड आहे मध्ये तुमचा येईल. व्हेरी गुड मित्रांनो. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तुला अभ्यास करावा लागेल. तुला अभ्यास करावा लागेल. या वर्षी जर तुला भरती व्हायचंय तर तुला स्मार्ट प्रकारे अभ्यास करावा लागेल. मोठे मोठे पुस्तक वाचू बसू नका. मोठे मोठे पुस्तक वाचत बसायचे नाही, तर स्मार्ट प्रकारे अभ्यास करायचा. जसे की हे विद्यार्थी करतात बघा कमेंट बॉक्स मध्ये. हे विद्यार्थी स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात. मोठे मोठे पुस्तक वाचत बसत नाही. स्मार्ट प्रकारे अभ्यास कसा केला जातो? डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनलच्या जबरदस्त नोट्स आहे. जबरदस्त 51 जणांच्या टीमने मिळून नोट्स बनवल्या आहे. 51 जणांच्या. जबरदस्त आहे. म्हणून 56,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडे या नोट्स आहे सध्या तरी. अजून वाढतील पुढे चालून. दररोज वाढत आहे. म्हणून या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे. खूप छान उत्तर दिलं बघा. प्रश्न काय होता की तुला अभ्यास करावा लागेल. याच्यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तेच आहे जे सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले. काय आहे योग्य उत्तर त्याचं? बघा त्याचं योग्य उत्तर असणार आहे तुला. ऑप्शन क्रमांक सी. काय? तुला. तुला अभ्यास करावा लागेल मध्ये ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे तुला. ठीक आहे. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तुम्ही बागेत जाणार आहे का? तुम्ही बागेत जाणार. याच्यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. बागेत बिगेत जाऊ नका सध्या. भरतीची तयारी करा आणि लायब्ररीमध्ये जा. दिवस रात्र अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करा. सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे तुमचं, पण तुम्हाला दिवस रात्र मेहनत करावी लागेल. काय प्रश्न आहे? तुम्ही बागेत जाणार याच्यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तेच आहे जे विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर दिलंय. व्हेरी गुड मित्रांनो. सर्वांसाठी व्हेरी गुड. जे प्रयत्न करत नाही ते सुद्धा प्रयत्न करा. चेक करा तुमचं योग्य उत्तर येत आहे का. फक्त पाहत बसू नका लेक्चर. प्रयत्न करा. प्रयत्न करणार तर तुम्हाला यश आवश्यक मिळणार आणि 100% यशस्वी होणार तुम्ही, पण प्रयत्न केला पाहिजे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. बघा व्हेरी गुड. जे प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा आता प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. नवनवीन नाव दिसतंय बघा कमेंट बॉक्स मध्ये, लाईव्ह चॅट मध्ये. व्हेरी गुड. व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान. खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर येत आहे. खूप छान. व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर. सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे. सर्वांचे. आणि तेच योग्य उत्तर आहे जे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये दिलेले आहे. अभ्यास करा. काय प्रश्न होता मित्रांनो? ऑप्शन क्रमांक येणार ते. प्रश्न काय होता? तुम्ही बागेत जाणार. तर त्याचा ऑप्शन क्रमांक बी असणार आहे मित्रांनो. तुम्ही. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. तुम्ही. ठीक आहे. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तो पोलीस भरतीचा सराव करतो. काय? तू पोलीस भरतीचा सराव करतो. सॉरी, तू पोलीस भरतीचा सराव करतो. याच्यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. काय आहे? तू पोलीस भरतीचा सराव करतो याच्यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर यायला सुरुवात सुद्धा झाली. आणि हेच विद्यार्थी आहेत जे प्रश्न पाहिला का नाही पाहिलं काही क्षणात योग्य उत्तर देतात. काही क्षणात. बघा तुमचेच मित्र आहे हे, तुमच्याच सोबत रेग्युलर बॅच करत आहेत आणि हेच विद्यार्थी आहेत जे दररोजचे क्लासेस अटेंड करतात. जर एखाद्या दिवशी क्लास नसेल तर ते मेसेज करतात, सर आज क्लास नाहीये का. मेसेज करून विचारतात, सर क्लास नाही का. आणि पेपरला जर थोडासा वेळ झाला 5-10 मिनिट तरी ते मेसेज करतात, सर आज पेपर नाहीये का. म्हणजे बघा त्यांना किती उत्सुकता असते लेक्चरची आणि क्लासेसची, लेक्चरची आणि डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवण्याची. आणि तुम्ही आम्हाला मेसेज करतात, आम्हाला राग नाहीत. आम्हाला वाटतं
अरे विद्यार्थी वाट बघताय त्यांच्यासाठी पटापट काहीतरी बनवा, पटापट चांगल्या प्रकारे आपल्या चांगल्या स्वरूपाची प्रश्नपत्रिका बनवा. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण सर्व काही कव्हर करतोय. व्हेरी गुड मित्रांनो, बघा सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान खूप छान, सर्वांचे योग्य उत्तर. काय प्रश्न आणि काय आहे त्याचं योग्य उत्तर बघा. काय प्रश्न होतं तो आपला, तू पोलीस भरतीचा सराव करतो, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए, तर तू. काय असणार आहे, तू याचं योग्य उत्तर असणार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. खूप छान, सर्वांचं योग्य उत्तर आलंय. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तुला काय झाले, काय झाले तुला अभ्यास करायला, तुला काय झालं सांग. अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे. सोपे वाटत आहे प्रश्न, पण समजा जर तुमचा हा टॉपिकच क्लिअर नसता, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, आता तृतीय सुद्धा येणार आहे, सर्व काही टॉपिक क्लिअर होणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. जर तुमचा हा टॉपिकच क्लिअर नसता तर हे कमेंट बॉक्स मध्ये जे योग्य उत्तर देत आहे विद्यार्थी यांचे योग्य उत्तर आले असते का? बघा लाईव्ह मध्ये सर्वांना दिसतंय की योग्य उत्तर कसं येत आहे. व्हेरी गुड मित्रांनो, खरंच खूप छान, जबरदस्त अभ्यास चालू तुमचा, असंच कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा. व्हेरी गुड, खूप छान खूप छान. काही क्षणात सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत, काही क्षणात. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमचे योग्य उत्तर आले पाहिजे. व्हेरी गुड, खूप छान. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी काय आहे, तुला. तुला काय झाले मधील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असणार आहे तुला. सर्वांचे योग्य उत्तर. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आलेला आहे की तुम्ही कुठे चाललात. कुठे चाललात तुम्ही, तुम्ही कुठे चाललात सांगा. पोलीस भरतीला चाललात, लायब्ररीमध्ये चाललात, ग्राउंड मध्ये चाललात, आणि तिथंच गेलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही त्या तीन गोष्टी सोडून तुम्हाला काहीच उमजलं नाही पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपलं ग्राउंड. दररोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम ग्राउंड केलंच पाहिजे तुम्ही, आणि 2 टाइम ग्राउंड केलं तरच तुमचं 40च्या प्लस ग्राउंड निघेल. लक्षात ठेवा माझी गोष्ट. त्यानंतर दुसरं कोणती गोष्ट असली पाहिजे तुमची, लायब्ररी. लायब्ररीमध्ये तुम्ही सकाळी 8 वाजेपर्यंत गेलाच पाहिजे. काही करा, कसेही जा, सकाळी लवकर उठा, ग्राउंड करा, त्यानंतर अंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आपलं सकाळी 8 वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये तुम्ही गेलेच पाहिजे. त्यानंतर तुम्ही डिजिटल स्वरूपाचे सकाळी आपल्या 8 वाजेला येणारी प्रश्नपत्रिका सोडवा. त्यानंतर तुम्ही अभ्यास करा दिवसभर. तुम्हाला सगळं शेड्यूल दिलेलं आहे. प्रीमियम बॅच मध्ये सर्वांसाठी सांगितलं जातं दिवसभराचं शेड्यूल. त्यानंतर मित्रांनो संध्याकाळी परत आपले लाईव्ह लेक्चर होतात, आणि लेक्चर संपल्यानंतर लगेच याच टॉपिकवर 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा येते. सर्व काही मिक्स असतं त्यामध्ये. ठीक आहे, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही. तर याचं योग्य उत्तर काय असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय आहे पटकन सांगा. ऑप्शन क्रमांक आहे त्याचं सी. काय आहे, तुम्ही. ऑप्शन क्रमांक सी, तुम्ही याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तू शाळेत जाणार का. काय प्रश्न आहे, तू शाळेत जाणार का. आता शाळेत जायचे दिवस, मजा करायचे दिवस संपले. आता आहे आपले करिअर बनवायचे दिवस, आणि करिअर तुमचं यावर्षी बनणारच. महाराष्ट्र पोलीस भरती काही दिवसांवरती येऊन टेकलेली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणून दररोजचा अभ्यास, दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका, दररोजचं ग्राउंड तुमचं झालंच पाहिजे. याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि व्हेरी गुड मित्रांनो, बघा कमेंट बॉक्स मध्ये व्हेरी गुड, लाईव्ह चॅट मध्ये बघा सर्वांचे योग्य उत्तर. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान खूप छान. व्हेरी गुड, खूप छान मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर येत आहे सर्वांचे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारचे उत्तर देत आहात. सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे. काही क्षणात हे विद्यार्थी आहेत जे तुमची जागा खाणार आहेत, जे प्रयत्न करत नाही ते सुद्धा प्रयत्न करायला लागले. बघा लाईव्ह चॅट मध्ये नवनवीन नाव दिसत आहे, कारण त्यांचं सुद्धा आता टॉपिक क्लिअर झालाय.
आणि जे आता सुद्धा प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा. काय सांगता येतं, तुमचं उत्तर बरोबर येईल. जरी चुकलं तरी तुमचं पुढचं उत्तर बरोबर येईल. म्हणून टेन्शन घेऊ नका, अभ्यास करत राहा. फक्त स्मार्ट नोट्स तुमच्याकडे आहे, अभ्यास केला पाहिजे. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. काय आहे, तू शाळेत जाणार, काय होतं, तू शाळेत जाणार का. त्याचं योग्य उत्तर असणार आहे तू. बरोबर. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की तुम्ही आमच्या घरी कधी येणार. कधी येणार, तुम्ही आमच्या घरी कधी येणार. आणि तुम्ही जरी आता म्हणलं मी येतो तरी तुम्हाला घेतलं जाणार नाही. तुम्हाला त्या दिवशीच घेतलं जाईल ज्या दिवशी तुम्ही कडक वर्दीमध्ये आमच्या समोर येणार. आणि तो सोन्याचा दिवस काही दिवसांवरती येऊन टेकलेला आहे. म्हणून दिवस रात्र अभ्यास करा. दिवस रात्र तुमचा अभ्यास करा. कारण जास्त दिवस उरलेले नाहीये, फक्त काही दिवस उरले. म्हणून दिवस रात्र अभ्यास करा. दररोजचे डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवा आणि लवकरात लवकर कडक वर्दी घालून, टकाटक वर्दी घालून आपल्या समोर या. कळालं. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही. खूप छान. याचं योग्य उत्तर काय असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, चेक करा काय असणार आहे. सर्वांचे योग्य उत्तर आले आणि तेच जे योग्य उत्तर येत आहे तेच उत्तर आहे त्याचं. काय उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक काय असणार आहे, ए. ऑप्शन क्रमांक आहे तुम्ही याचं योग्य उत्तर असणार आहे तुम्ही. कळलं. सर्वांनी योग्य उत्तर दिले, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की तुला काय पाहिजे सांग. तुला काय पाहिजे. तुला पाहिजे महाराष्ट्र पोलीस दलाची वर्दी आणि ती तुला मिळणार आहे. फक्त काय पाहिजे, मेहनत पाहिजे तुझ्यामध्ये, संघर्ष पाहिजे, अभ्यास करण्याची ताकद पाहिजे आणि घरच्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची तुझ्यामध्ये हिंमत पाहिजे. आणि ती हिंमत कोणामध्ये बघा, लाईव्ह चॅट मध्ये जे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत त्यांच्यामध्ये. कठीण प्रश्न होते, कठीण प्रश्न विचारले आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, पण त्यांना आता सोपे वाटत आहे. प्रश्न आला का नाही आला स्क्रीनवरती त्यांचे योग्य उत्तर तयार असते. बघितलं ना तुम्ही, प्रश्न आला का नाही आला हे विद्यार्थी योग्य उत्तर लगेच देतात. का देतात, कारण हे चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. खूप छान अभ्यास करतात. खूप छान चालू मित्रांनो, व्हेरी गुड. असाच कंटिन्यू अभ्यास ठेवा. व्हेरी गुड. बघा नवनवीन नाव सुद्धा यायला लागले. व्हेरी गुड मित्रांनो. प्रयत्न करा, बिनधास्त प्रयत्न करा. चुकू द्या, निर्णय चुकला तर काय हरकत नाही, पण तुम्ही प्रयत्न करताय आणि जो प्रयत्न करतो तो यशस्वी 100% होतो. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर देत आहात. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर, सर्वांचे, एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही आतापर्यंत. व्हेरी गुड मित्रांनो. काय याचं योग्य उत्तर असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय आहे. ऑप्शन क्रमांक असणार आहे तर सी. काय आहे, तुला याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की तू येणार आहेस का. सांग पटकन, तू येणार आहेस का वर्दी घालून आपल्याकडे. तू येणार आहेस का, पण याचा अर्थ काय समजून घ्या की तू येणार आहेस का आपल्याकडे वर्दी घालून, पेढे घेऊन येणार आहे का तू. सांग पटकन. जर तुला वर्दी घालून आमच्याकडे यायचं असेल तर तुला ह्या प्रश्नांची योग्य उत्तर द्यावे लागतील. त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर जो 100 मार्कांचा डिजिटल स्वरूपाचा प्रश्नपत्रिका येणार आहे आपल्या लगेच आपल्या ग्रुपवरती, त्यामध्ये सुद्धा तुला चांगले मार्क पडावे लागतील. दररोज हजारो विद्यार्थी पेपर सोडवतात, तुम्ही मागे राहू नका. कळालं मित्रांनो, जबरदस्त प्रश्नपत्रिका असणारे, जबरदस्त. व्हेरी गुड मित्रांनो. बघा कमेंट बॉक्स मध्ये व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत. सर्वांचे योग्य उत्तर. व्हेरी गुड मित्रांनो. काही क्षणात उत्तर तुमचे योग्य आलेले आहे, काही क्षणात. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे. सर्वांचे. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुमचं एक सुद्धा उत्तर चुकायला नको. आणि भरपूरशे विद्यार्थी आहेत ज्यांचं एक सुद्धा उत्तर चुकलेलं नाहीये. त्या सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. काय ऑप्शन क्रमांक डी तर तू येणार आहेस का मध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम येणार तू. ठीक आहे. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की तू पोलीस झालास.
बघा, इतका संघर्ष करून, इतकी मेहनत करून, इतकं सर्व काही करून शेवटी तू पोलीस झालास मित्रा. आणि यासाठी आपल्या संपूर्ण टीमने भरपूर मेहनत घेतली. तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवलं. त्याचबरोबर तुमची स्वतःची आमच्यापेक्षा जास्त मेहनत आहे. जेव्हा विद्यार्थी कॉल करून सांगतात सर आमचे मार्क वाढत आहे, तेव्हा आम्हाला जो आनंद मिळतो तो खूप मोठा असतो मित्रांनो. खूप छान मार्क पडले तुम्ही. भरपूरसे विद्यार्थी आहे जे लेक्चर संपल्यानंतर जो डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका होते त्यामध्ये 90, 92, 94, 98, 96 असे कित्येक मार्क पाडतात आणि कॉल करून सांगतात की सर आज माझे इतके मार्क येत आहे फक्त तुमच्यामुळे, किंवा मेसेज टाकतात सर आज माझे मार्क येत आहे फक्त इतक्या तुमच्यामुळे. फक्त कंटिन्यू अभ्यास करा. नोट्स तुमच्याकडे आहे, नोट्स मधून रिव्हिजन करा. बेस्ट नोट्स आहे 51 जणांच्या टीमने मिळून बनवलेल्या खतरनाक नोट्स. खूप छान अभ्यास करताय. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत. सर्वांचे योग्य उत्तर, एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही. सर्वांचे योग्य उत्तर, सर्वांचे योग्य उत्तर. आणि हे फक्त तुमच्या प्रयत्नामुळे, तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही सर्व जणांनी योग्य उत्तर दिले. एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही, एकाचं सुद्धा. सर्वांचे योग्य उत्तर आलेले. सर्वांसाठी व्हेरी गुड. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे. काही याचं योग्य उत्तर असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. तू. बरोबर. तर प्रश्न होता की तू पोलीस झालास, त्याच्यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम येणार आहे तू. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे आणि हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे मित्रांनो. आणि भरपूरसे विद्यार्थी प्रश्न पाहिला का नाही पाहिला योग्य उत्तर देतात. का देतात मित्रांनो? कारण त्यांच्याकडे आहे डिजिटल स्वरूपाच्या जबरदस्त नोट्स ज्या तुमच्या स्क्रीनवरती दिलेल्या आहेत. या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. सर्व काही. तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही, कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही. फक्त या नोट्स मधून रिव्हिजन करायची तुम्हाला. 51 जणांच्या टीमने मिळून जबरदस्त नोट्स बनवलेले आहे. आम्ही कित्येक पुस्तक वाचले, कित्येक दिवसांचा संघर्ष, कित्येक दिवसांची मेहनत आणि कित्येक अभ्यास आहे या नोट्स मध्ये. या नोट्स जर तुमच्याकडे आल्या तर तुमच्या यशाची गुरुकिल्ली या नोट्स होणार आहे. काही क्षणात तुमच्याकडे नोट्स पाठवले जातात. बेस्ट ऑफर चालू आहे. कमेंट बॉक्स मध्ये उत्तरे द्या की ज्यांनी भरपूरशे, बघा कमेंट बॉक्स मध्ये भरपूरशे विद्यार्थ्यांनी उत्तर दिले का नाही? का दिले त्यांनी? कारण ते अभ्यास करतात. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला हे नोट्स मध्ये सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवलेलं असतं. स्टेप बाय स्टेप मांडणी सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये अशा प्रकारची मांडणी असते. म्हणजे आता बघा मराठी व्याकरण काल प्रथम पुरुषवाचक होतं, तसंच असणार आहे. प्रथम पुरुषवाचक, नंतर द्वितीय पुरुषवाचक, नंतर तृतीय पुरुषवाचक, दर्शक, सर्वनाम, हे सर्व काय असणार आहे स्टेप बाय स्टेप. म्हणून विद्यार्थ्यांना लगेच कळतं, जे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देतात त्यांना लगेच कळतं काल प्रथम झाले, आज द्वितीय असणार आहे, उद्या तृतीय असणार. असं प्रत्येक लेक्चर पुढच्या लेवलला असतं मित्रांनो. यासाठी काय करायचं तुम्हाला, हे सर्व काही नोट्स तुमच्याकडे असले पाहिजे. स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा आणि सांगा सर नोट्स पाहिजे. काही क्षणात तुम्हाला नोट्स दिल्या जातील. काही क्षणात. जबरदस्त नोट्स आहे आणि जबरदस्त ऑफर सुद्धा चालू आहे सध्या. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर आलेले. सर्वांचे खूप भारी उत्तर दिले. जाणून घ्या नोट्सची माहिती की जर तुम्ही गणिताची नोट्स घेतली तर तुम्हाला गणितासाठी कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही. फक्त नोट्स मधून रिव्हिजन करायचं. फक्त नोट्स मधून, काहीच करू नका दुसरं, फक्त नोट्स मधून अभ्यास करा. जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे, त्यांच्यासाठी तिथे तुम्हाला मिळणार दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी, सर्व काही अगदी मोफत, काही क्षणात. यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो, छोटीशी प्रोसेस. ती म्हणजे काय, हे बघा, हे काय आहे, हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल, जे तुम्ही आता पाहत आहात तेच चॅनल. त्या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय. काय करायचं, लाल कलरचं बटन दिसत आहे, ते लाल कलरचं बटन तुम्ही फक्त क्लिक करा. म्हणजे काय, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करून द्या. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात काही क्षणात. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तिथे आता या टॉपिकवर 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका काही क्षणात येणार आहे. लगेच लेक्चर संपल्यानंतर लगेच 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.